तर नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण ही दुबार पेरणी केलेला प्लॉट आहे. तर 17 जूनला पहिलं टोकन केलं, तर त्यानंतर पावसाच्या अभावामुळे खूपच पातळ झालं, तर त्यामुळे आपण डबल सोयाबीनची लागवड केलेली आहे. तरी बघू शकता मित्रांनो, 2 एकरचं क्षेत्र आहे. कसा आहे प्लॉट, आणि यामध्ये आपण आज डवरणी करत आहोत. तर बरंच तणकट दिसत आहे. तणनाशकसुद्धा आपण मारलं, शाकिद आदामा कंपनीचं शाकिद आपण तणनाशक वापरलं या प्लॉटमध्ये. तर कंप्लीट या प्लॉटला 25 दिवस पूर्ण झालेले आहेत, आणि काही 1 महिनासुद्धा पूर्ण झाला, म्हणजे पहिल्या लागवडीला. तरी बघू शकता, टोकन पद्धतीनं ज्या शेतकऱ्यानं प्लॉट केलेला आहे त्या शेतकऱ्यानं आता हे आपण एकलग्या कोळप यानं कोळपत आहोत. जोड कोळप यामध्ये नाही चालणार, कारण पहिलं तास असं थोडंसं 2 इंचाचा फरक आहे या तासामध्ये. त्याच्यामध्ये एकलग्या कोळप्यानं आपण कोळपत आहोत. तरी टोकन केलेला प्लॉट लहानपणी खूपच पातळ दिसतो, आणि जसा जसा प्लॉट बनत जाईल, एकदम बनल्याच्या नंतर हा प्लॉट आपल्याला जबरदस्त दिसेल. तर आपलं संपूर्ण जे नियोजन आहे, आपण जे लाईव्ह शेतातून करतो, ते आपल्या काय प्लॉटमध्ये कोणती एडिटिंग नाही, काय जास्त एडिटिंग आपण करत नाही. जे आपण करतो ते इतरांना शेअर करण्याचा प्रयत्न करतो. तर बघू शकता कसा वाटतो मित्रांनो प्लॉट. सरसगट 1.5 फुटावर टोकन केलेला प्लॉट आहे हा, आणि ही व्हरायटी RVCM 1135 ही व्हरायटी आहे. तरी कमी भरती 8 दिवस झालं आपल्या सोयाबीनला पाऊस पडलेला नाही. 8 दिवस झालं पाऊसच पडला नाही. तरी बघू शकता, तणकट तणनाशकांना सुद्धा हे झालं, फक्त तणनाशकांना चक पिवळं पडलं, आणि फक्त हे सुपारी गवत जे आहे ते सुपारी गवत मेलेलं नाही. तर ह्या कोळपणानं काही जाईल, आणि जे तासामध्ये राहील ते आपल्याला उपटतन किंवा निंदन करावं लागेल. प्लेन जमिनीवर सरसगट 1.5 फुटाने आपण टोकन केलेला प्लॉट आहे हा. तिकडं 2.5 एकरचा प्लॉट आहे तो बेडवर. पांढऱ्या फुलाची ही व्हरायटी आहे. त्यामध्ये 1 एकर थोडी भेसळ झालेली आहे. आपण RVCM 1135चं बियाणं संपलं, तर आपण अंकुर व्हरायटी वापरलेली आहे. जर आपल्याला RVCM 1135 जर व्हरायटी चांगली जर वाटली, तर आपण बियाणं ठेवू शकतो, कारण 1 एकर ती संपूर्ण आहे. मागं पुढे जरी झालं तरी एकच व्हरायटी आहे. फक्त 1 एकरामध्ये अंकुर व्हरायटी लागवड केली आहे, तर ते आपल्याकडे बियाणं नव्हतं. कृषी मित्र राजू भाऊ यांच्याकडून आपण ते बियाणं आणलेलं होतं. तरी बघू शकता, तर प्रत्येक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला येत राहील. आपण जे नियोजन करणार आहोत ते. तरी धन्यवाद मित्रांनो.